नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतिवन वृद्धाश्रमामध्ये रोज कोण ना कोण नवीन मेंबर ॲड होऊन आपल्या परिवाराला मदत करत असतात. तसंच काहीसं मुंबईवरून एक फोन आला. फक्त एक आठ होती. ती आठ म्हणजे की माझं नाव कुठेही न घेता फक्त स्वामींचं नाव घ्या आणि स्वामींनी प्रसाद दिला असं सांगा. आणि तसंच त्यांचं ऐकलं आणि त्या पण खूप मोठ्या स्वामी भक्त आहेत आणि त्यामुळे त्यांनी आजचं जेवण आयोजित केलं होतं. आणि त्याचप्रमाणे जेवण तिथे सगळ्या आजी आजोबांना देण्यात आलं. रोजचं रुटीन जेवण खाऊन सगळ्यांना कंटाळा आलेला असतो, त्यामुळे जेवण ऑर्डर केलं होतं. ऑर्डर म्हणजे नांदेड सिटीमध्ये राहणाऱ्या गंदे सर या फॅमिलीला. कारण उत्कृष्ट जेवण आणि स्वादिष्ट जेवण असं त्यांचं केटरिंगचं बिझनेस आहे. आणि त्यांना जेवण ऑर्डर केल्यावर घरगुती पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं आणि क्वांटिटी चांगल्या प्रकारे दिलं होतं. त्याच्यामध्ये कोथिंबीरीची वडी, गुलाबजाम, पापड, लोणचं, पोळी आणि मसाले भात असं छानसं जेवण त्यांनी तयार करून आणलं. आणि गंदे सरांचाच ग्रुप होता की कोणतेही चार्जेस न घेता आजी आजोबांसाठी दरवेळेस गाण्यांचे प्रोग्राम करतात. आणि नांदेड सिटीमध्ये राहणारा हा ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे. तर प्रत्येक वृद्धाश्रमात जाऊन निःशुल्क त्यांना आनंद देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. तर मुंबईवरनं जी जेवणाची ऑर्डर आली ती गंदे सरांना दिली होती. हे आहेत गंदे सर. आणि गंदे सरांच्या मिसेस खूप चांगल्या प्रकारचं जेवण बनवतात, त्यामुळे त्यांनाच ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी अगदी टिफिन भरून आणि आनंदाने आजी आजोबांचा आनंद देतासुद्धा आलं पाहिजे, असंही जगता आलं पाहिजे. त्यामुळे गंदे सरांनी सुंदर अशी गाणी गाऊन त्यांना खूप छान असा आनंद दिला. आणि त्यानंतर लगेचच जेवणाला बैठक बसली स्वामींना नैवेद्य दाखवून. कारण ज्यांनी आजचं जेवण आयोजित केलं त्यांनी सांगितलं स्वामींचा प्रसाद म्हणून हा द्या आणि माझं नाव कुठे न घेता स्वामींनीच दिलं असं सांगा. त्यामुळे स्वामींना प्रसाद देऊन, स्वामींना पूजा करून आणि नैवेद्य दाखवून जेवणाला सुरुवात केली. आणि खूप छान प्रकारे गाण्यांचा प्रोग्रामसुद्धा झाला. आणि त्यानंतर सगळी मंडळी जेवायला बसली. तर असं मस्त दिवस रोजच आपल्या वृद्धाश्रमात आनंदाने प्रत्येक आजी आजोबांचं जात असतं. आणि अशा प्रकारे जेवण खरोखरच स्वादिष्ट होतं. कारण कोथिंबीरीच्या वड्या कधीतरी केल्या जातात, त्यामुळे आपल्या ज्येष्ठ नागरिकांना कोथिंबीरीच्या वड्या फार आवडतात. कारण मॅडमची तीच फरमाईश होती की तुम्ही जेवण जे देणार आहेत आजी आजोबांना त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरीची वडीसुद्धा द्या. आणि गंदे सरांच्या मिसेसने कोथिंबीरीच्या वड्या अगदी हॉटेलमध्ये करतात त्या पद्धतीनेच केल्या होत्या. आणि थोडासा वेळ मिळाला म्हणून मी सुद्धा छानसं गाण्याचा प्रयत्न केला आधीमध्ये. आणि रोजचं तर शक्य नसतं आपल्याला गाणी गाणं, त्यामुळे गाण्यांच्या प्रोग्राममध्ये कुठेतरी चान्स मिळतो तेव्हा मी सुद्धा काही सोडत नसते. कारण गाणी गाणं म्हणजे एक मेडिटेशनच आहे. आणि खूप छान वाटतं आजी आजोबांसोबत डान्स, गाणी ह्या सगळ्या गोष्टी गंदे सर आणि नांदेड सिटीमध्ये राहणारे भालेराव सर, विपट सर, देशमुख सर आणि गंदे सर असं छान चौघांचा ग्रुप आहे. आणि प्रत्येक वृद्धाश्रम असो कुठेही असो तिथे जाऊन निःशुल्क गाण्यांचा प्रोग्राम घेतात. आणि आपले ज्येष्ठ नागरिकसुद्धा खूप छान इन्व्हॉल्व होऊन प्रतिसाद देतात. कारण गाणं आणि गाणं ऐकणं ह्या दोन्हीही गोष्टी सगळ्या आजी आजोबांना आवडत असतात. आणि त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवून सुरू केली जेवणाची तयारी. जिथे जाईल तिथे जेवढं शक्य होईल मला सेवा करायचा चान्स मिळाला तर तो मी मनापासून करत असते. त्यामुळे जिथे जाईल, ज्या युनिटला जाईल तिथे जेवण वाढण्यापासून अगदी जेवण भरेपर्यंत मी तो प्रयत्न करत असते. आणि मला तो अगदी मनापासून आवडतो. प्रत्येक व्यक्तीला मदत करणं. अशा प्रकारे गंदे फॅमिलीने छानसं जेवणाचं आयोजन इथे केलं. आणि ज्यांनी दिले त्यांचं तर नाव आपण कुठे घेतलंच नाही आहे, पण अगदी खरंच त्या ताईंचे मनापासून आभार. कारण हा खरोखर काही काळ भास मला नक्कीच असा वाटतो की स्वामींनीच आपल्याला प्रसाद पाठवला आहे. कारण ह्या महिन्यामध्ये 3 ते 4 वेळा असं झालं की स्वामींचं नाव घ्या आणि प्रसाद द्या, आमचं नाव कुठेही घेऊ नका. खरंच ती खूप महान लोकं आहेत की ज्यांचं नाव न घेता इथे प्रसाद पाठवत आहे. तर मनापासून